करण्यात आलेले. पॉलचं पहिले षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतो ज्यापासून कारिवली विपक्ष गावदेव वेले या दोन संघामध्ये प्रतीक नाई आणि अक्षय पाटील जोडी मैदानामध्ये. इथे मात्र गॅप पंपमधून चिनुटी घुसवतोय दणदणीत चौकार पॉइंट रिझनमधून पाहायला मिळतोय या फलंदाज प्रतीक नाईकच्या बॅटमधून. चौकारीने स्वतःचं अकाउंट केलेलं ओपन केलेल्या फलंदाज प्रतीक नाईक यांनी चौकारीने सगळ्याची धावसंख्या पुरुष रक्त धावपलीकडे 5 धावा. गावदेव वेले संघातील गोलंदाजांना सुवर्ण संधी विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर राजेश पाटील यांच्याकडून 3,535 रुपयाचा पुरस्कार हा दिला जाईल. सुवर्ण संधी आहे. इथे मात्र मिस टाइम फटका बसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. सुरेख झेल केतन मुकादम बंदे में दम नाम है केतन मुकादम. सुरेख झेल आणि ते मात्र पहिला फलंदाज फेल पहिला हादरा बसतोय ज्यापासून कारिवली संघाला प्रतीक नाईकच्या रूपाने. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये खरं तर हा पहिला चेंडू दाखवला गेला आहे. गॅपमधून चेंडू निघून गेला होता सीमापार 4 धावांसाठी चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नात मात्र सीमाशा क्लिअर करता आलेली नाही आणि पहिलं फलंदाज बाद होताना प्रतीक नाईकच्या रूपाने. न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय महेश पाटील उर्फ महेश बोला. पहिला फलंदाज बाद झालेला प्रतीक नाईक ज्याने चौकाराने चांगली सुरुवात केली होती मात्र त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलेलं नाही आणि मिसटाईमिंग फटका खेळण्याच्या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिसटाईमिंग फटका पाहायला मिळत आणि बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. 5 दिवसावर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. अक्षय पाटील खेळपट्टीवर आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज महेश पाटील आता मध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. रेग्युलर फॉर्मॅटमधला पहिला सामना आपण बघतोय ज्यापासून कारिवली विपक्ष गावदेव वेले या दोन संघामध्ये. यानंतर सामना समीर स्पोर्ट्स पिंपलगर विपक्ष साईस खारबाव या दोन संघामध्ये असणार आहे. इथे मात्र दिशा भरकटले पंच इशारे करतात वाईट आव्हान तथा वाईटच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धावपलीकडे 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. बॉबी भोईर गावदेव वेले संघाकडून ऑफिसर षटक हाताळतोय तर सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा महेश पाटील. इथे मात्र समोर केलेल्या स्टँड अँड डिलिव्हर मात्र पुन्हा एकदा केतन चेंडू खाली सेफ हँड आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय महेश पाटीलच्या रूपाने. दुसरा हादरा ज्याबद्दल कारिवली या संघाला. आपण पाहू शकता खरं तर उर्फित चेंडू होता त्याचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न फलंदाज महेश बोलाने केला होता मात्र जे क्षेत्र निवडलं होतं ते खरं तर चुकीचं क्षेत्र होतं कारण त्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा केतन मुकादम जो ऑलफिल्डचा गावदेव वेले संघाचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये नक्कीच झेल म्हटलं तर फलंदाज डगॉटच्या अस्त्राला जाणारच आणि तेच चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतं आहे. 2 झेल आतापर्यंत केतन मुकादम यांनी पकडल्या त्याने 2 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये प्रयत्न 2 सफल अर्जित करताना पण होते बॉबी भोईर हा गोलंदाज. न्यू बॅटर जतीन पाटील 2 खूप मोठे हादरे बसलेत ज्यापासून कारिवली संघाला प्रतीक नाईक आणि महेश पाटीलच्या रूपाने. आता मात्र अक्षय पाटील आणि त्याला साथ देण्याची जबाबदारी आता मात्र पूर्णपणे असणार आहे जतीन पाटील या फलंदाजावर. बॉबी भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे करार ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन पाहायला मिळते केतनच्या रूपाने
फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाज जतीन याला. जतीन एका धावेने आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या एका धावेने हळूच पुढे धावपर्यंत 7 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर बॉबी बोईर फ्रंटलाईन गोलंदाज आपण बघतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात बोलतोय गावदेव वेले या संघाकडून. तर यावेळी प्रथमच सामना करेल फलंदाज अक्षय पाटील. सलामीला सलामीवर आपण पाहतोय सध्या स्ट्रायकर इंडला पाहायला मिळतोय. इथे मात्र भेट होते प्रेक्षक जोपर्यंत थंडम्या रिझल्टमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. लेग बॅचचा इशारा येतो पंचांकडनं. आव्हानाच्या रूपाने संघाची धावसंख्या 8 आणि पहिल्या षटकाची समाप्तीचा देखील इशारा येतोय. पहिल्या षटका समाप्तीनंतर ज्यापासून कारिवली संघाची धावसंख्या धावपल्याकडे पाहायला मिळते ती 2-8. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल समीर स्पोर्ट्स पिंपळगर विपक्ष साईज कारभाव या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे सीमा पार. छोटा पॅकेट बडा धमाका. जतीन पाटील याच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट. यापुढील सामना समीर स्पोर्ट्स पिंपळगर विपक्ष साई स्पोर्ट्स कारभाव या दोन संघांमध्ये असणार आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मात्र ज्यावेळी चौथं षटक सुरू होईल तेव्हा मात्र दोन्ही संघाला एक टॉस बॉक्समध्ये असणं बंधनकारक असणार आहे. ज्याही संघाचा संघ नाही लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. इथे मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अनिकेत मुकादम मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलेला आहे. डिप स्क्वेअर लेग रेजमध्ये प्रोटेक्शन आहे तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. एका धावेने कारिवली संघाची धावसंख्या वाढते धावपलीकडे 15 धावा. आपण सामना पाहतोय जबरदस्त कारिवली विपक्ष गावदेव वेले या दोन संघामध्ये. यानंतर सामना असणार आहे समीर स्पोर्ट्स पिंपळगर विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामधील. रेग्युलर फॉर्मॅटमधील हा पहिला सामना आपण पाहतोय. करार ऑनट्रॉयचा फटका पाहतोय आपण लॉंग ऑन रिझनमध्ये. मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 1ने 16वर पोहोचते. अनिकेत मुकादम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सामोरे जाईल फलंदाज अक्षय पाटील. इथे फुलटा चेंडू होता वेट होते. प्रेक्षक एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आव्हानाचा इशारा होतोय पंचांकडने. आव्हानाचे पण एक धाव. धावसंख्या 17. बायच्या रूपाने ही धाव पूर्ण केलेली आहे फलंदाजाने. बॅटिंग साईडने नक्कीच इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. भीमर नो चेंडूसाठी फलंदाजी करणाऱ्या संघाने रियाज घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी. फक्त एकच धाव. धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळते.
दुसरं षटक मार्गस्थ आहे अनिकेत मुकादम गावदेव वेले संघाकडून दुसरं षटक चालतोय. सामनागर फलंदाज जतीन पाटील. इथे चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब छोटा तीर गावकरे गंभीर षटकार. धावसंख्या 6 ने मुसन्ने मारते धावपलीकर धावसंख्या 6 ने ओढून होती ती 23 धावा. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशाप्रकारे फटका केलेला आहे जतीन पाटील याने. बॉटमॅनचा चांगला वापर ज्यावेळी चेंडू बॅटला लागतो सीमाशे बाहेर पाहायला मिळतोय. या सामन्यापासून नक्कीच पहिल्या षटक समाप्तीनंतर दोन चेंडू दिले जातील. सर्व संघाने या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू नवीन दिला जाईल आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकानंतर चेंडू हरवला घाल झाला फुटला किंवा चेंडूच्या आकारामध्ये बदल आला तर जुने चेंडू दिले जातील. दुसऱ्या षटकापासून जुने चेंडू दिले जातील याची सर्व संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. दोन षटकार हातामध्ये जतीन पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. धावसंख्या 23-23. इथेही फुलटा चेंडू होता मात्र हवा तसा फायदा उचलला नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर धावफलकावर 23 धावा. आपण सामनामध्ये जयप्रसन्न कारिवली विपक्ष गावदेव वेले या दोन संघामध्ये यानंतर सामना दोन्ही संघाने एकमेकांना टॉसबॉक्सवर रिपोर्ट करायचा. पिंपळकर संघ आणि खारबाव संघ. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू हाताळताना अनिकेत मुकादम. निर्धाव चेंडू षटकाची देखील समाप्त होते. दोन षटके समाप्त नंतर जयप्रसन्न कारिवली संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 2-23. सामना संपल्यानंतर पंचांनी देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. जुना चेंडू लगेच आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. यानंतर सामना असणारे समीर स्पोर्ट्स पिंपळकर विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव. दोन्ही संघाने टॉससाठी रिपोर्ट करायचा. त्यानंतर सुमित कुमार केवणेदेव विपक्ष जहनमान सरवले. त्यानंतर ओवली विपक्ष नक्षत्र इंटरव्यूची चौदरपडा. हा सामनाही नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा हा सलग तिसरा दिवस आपण पाहतोय आणि तिसऱ्या दिवसामधील रेग्युलर फॉर्मॅटमधील पहिला आणि एकूण जर विचार केला तर आजच्या दिवसामधील चौथा सामना सध्या पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विजेंद्र पाटील आता मात्र सज्ज होतोय. तर सामनाकडे फलंदाज अक्षय पाटील. अक्षय पाटील आणि जतीन पाटील या दोन फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. कारण कारिवली संघाचे दोन फलंदाज अगदी पहिल्याच षटकामध्ये बाद होऊन पॅलमध्ये परतले होते आणि त्यांच्या बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र एज अँड गॉन. बॅटचा हलकासा स्पर्श आणि शतरक्षण करणाऱ्या संघामध्ये हर्ष. अक्षय पाटील बॅक टू पॅव्हलियन.
यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय राजन तिले. आणि मित्रांनो, जर ग्रामीण क्रिकेटचा इतिहास पाहायचा झाला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये असे 3 यष्टिरक्षक आहेत ज्याच्या नवे यष्ट्यांच्या मागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आहे. सर्वप्रथम 5 झेल घेण्याचा विक्रम जय इताडकर या यष्टिरक्षकाने केला होता पूर्ण या मैदानावर. त्यानंतर त्या विक्रमाची भरीभरी राजन थले गावदेव वेले संघाचा यष्टिरक्षक याने गुंदोली मैदानावर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये केले होते. आणि त्यानंतर हा विक्रम मात्र 6 झेल घेऊन यष्ट्यांच्या मागे पिंपळनेरच्या विजय गायकवाडने अंजूर मैदानावर मोडीत काढला. न्यू बॅटर पप्या खारीक 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. सामना करेल विजेंद्र पाटील याचा. विजेंद्र पाटील याने पहिल्याच चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे. इथे मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आहे आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमधून. सीम आभार चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या वाढून होती ते धावपलीकडे 27 धावा. पप्या खारीक तालुका क्रिकेटमधील एकमेव असा फलंदाज आहे ज्या फलंदाजाचं नावे ग्रामीण क्रिकेटमध्ये 30 किंवा 30पेक्षा जास्त धावा कुठून करण्याचा विक्रम आहे. सर्वप्रथम ठाकरेचा पाड्या मैदानावर शिलोमाता वर्ल्ड संघाविरुद्ध ज्यापासून कार्मेल संघाला जेव्हा 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता होती तेव्हा शिलोमाता वर्ल्ड संघाचा गोलंदाज आतिश पाटील या गोलंदाजीवर शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटका ठोकण्याचा विक्रम या फलंदाजाने केला होता. आणि त्यानंतर गेल्या वर्षीच जॉली स्पोर्ट्स कामतगार संघाविरुद्ध जेव्हा कालेऱ्या मैदानावर कारिवली संघाला शेवटच्या षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता होती तेव्हा मात्र जॉली कामतगरच्या अमोल पाटीलच्या गोलंदाजीवर 30 धावा कुठून काढल्या होत्या. इथे मात्र आपण पाहतोय या बीट केलेल्या फलंदाजाला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळतोय आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 27 धावा 27. लॉस फॉर द 2 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला बालमध्ये गावते वेले संघाकडून विजेंद्र पाटील तिसरं षटकात आलतोय. इथे मात्र कार्पेटचे सारे चेंडू निघून जातोय या मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाज पप्या खारीक याला. एका धावेने संघाची धावसंख्या हलूच पुरुष रखते. धावपलीकडे 28 धावा 28. लॉस फॉर द 3 विकेट. आपण सामना पाहतोय ज्यापासून कारिवली विपक्ष गावदेव वेले या 2 संघामध्ये. तिसरं षटक मार्ग असते विजेंद्र पाटीलच्या रूपाने. तिसरे षटक गावदेव वेले संघाकडून हाताळलं जात आहे पानकुली वेले रोड इनकडून. तर यावेळी सामनागर फलंदाज जतीन पाटील. इथे हुक करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू स्पीड होतोय निघून जातोय या यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर. धावपलीकावर 28 धावा. चांगल्या चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. विजेंद्र पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा सामोरं जाईल फलंदाज जतीन पाटील जो वैयक्तिक 14 धावसंख्येवर खेळतोय ज्यामध्ये 2 षटकांचा देखील समावेश आहे. इथे मात्र मिस टाईम फटका फसलेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र झेल ड्रॉप केला जातो. डायरेक्ट निशाणाही साधण्याचा प्रयत्न मात्र निशाणा देखील साधला जात नाही. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने कारिवली संघाची धावसंख्या 30 वर पोहोचते. तीन षटकांची समाप्त झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर ज्यापासून कारिवली संघाची धावसंख्या 10च्या सरासरीने प्रति षटकामागे पाहायला मिळते ती स्कोरबोर्डवर 3/30. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला समीर स्पोर्ट्स पिंपळकर विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या 2 संघामध्ये. त्यानंतर सुमित कुमार केवणेदेव विपक्ष जहानमान सरवली. त्यानंतर ओवली विपक्ष नक्षत्र इंटरप्राइज चौदरपाडा. हे रेग्युलर फॉर्मॅटमधील भिवंडीमधील शेड्यूल. त्यानंतर आउट ऑफ भिवंडी सामने आपल्याला पाहायला मिळेल. आजाद कोलशेत विपक्ष देवनसलन चिंचपाडा. त्यानंतर वलदेवी ताडल विपक्ष चौपाटी धाबा. जिवा 11 पेंडार विपक्ष MP पल्ल्याणी. सोनादेवी टेमघर विपक्ष माहुलगाव. हे सामने आज आपल्याला पाहायला मिळतील. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची सुविधा नक्कीच पुरवायची आहे. तीन षटकांची समाप्त झाली आहे आणि 3 षटकांची समाप्त तर धावसंख्या 30 आपण पाहतोय.
10ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते आणि या सरासरी जर धावा झाले तर 4 षटकांती 40 धावा धावपकर पाहायला मिळते. मात्र इथून ज्यापासून कारगिल संघाचा प्रयत्न 15 ते 20 पेक्षा जास्त धावा कुठून करण्याचा असणार आहे. तर इथे आपण पाहतोय गावठी वेले संघाचा प्रयत्न असेल की 10 किंवा 15च्या आतमध्ये कारगिल संघाला रोखण्याचा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कुलदीप थले. इथे मध्ये स्लॉग स्लिप करण्याचा प्रयत्न होता, बरोबर बॅटवर घेता आलं नाही. फलंदाज पप्प्या खारी केला. धावसंख्या 1ने वाढते, 31वर पोहोचते. शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाज कुलदीप थले गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळते. पहिले षटक बॉबी बोयर, त्यानंतर अनिकेत मुकादम, विजेंद्र पाटीलने तिसरं षटक घातलं होतं आणि कुलदीप थले चौथं षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे. कुलदीप थले गोलंदाजी मार्कवर, तर सामोरं जाईल फलंदाज जतीन पाटील. इथे मात्र स्वेर चेंडू, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान त्याचा वाईट चुरमाने. धावसंख्येमध्ये 1ने भर पडते, धावसंख्या सिंगलने भरते. 32 धाव, 32 धाव धावपल्यावर पाहायला मिळत आहेत. कुलदीप थले राईट अमोर स्टंप. इथे मात्र चेंडूला उडवलेला हेलिकॉप्टर फटका, उंचच उंच आणि लांबच लांब. पत्र बजाव शॉट, छोटा पॉकेट बडा धमाका. जतीन पाटीलच्या बॅटमधून षटकार. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशाप्रकारे फटका ओळखीत चेंडू होता आणि हेलिकॉप्टर उडवलं होता. नक्कीच हे आपण पाहू शकता. मूर्ती लहान पण कीर्तिमान, ज्याच्याबद्दल मी नेहमीच म्हणतोय छोटा पॅकेट बडा धमाका. आणि बडा धमाका करताना आपण बघतोय तब्बल तिसरा षटकार आपण बघतोय जतीन पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 6ने वेगाने वरते, धावसंख्या 6ने बॉटून होते. धावपलीकडे 38 धावा. स्लॉगरचं षटक आणि स्लॉगरच्या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कुलदीप थले विरुद्ध आपण पाहतोय जतीन पाटील या बॅटरच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी चेंडू निघून जाईल सीमापार. आणखीन एक षटकार, 2 में 2 ठोक डाले. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आपण पाहतोय जतीन पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 6ने पुन्हा एकदा वाढते, धावसंख्या 6ने वाढून होते. ते धावपलीकावर 44 धावा. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये आखूटप्प्याचा चेंडू होता, आखूटप्प्याच्या चेंडूवर फुलचा फटका आणि हे आपण पाहू शकता सक्सेसफुल वंडरफुल पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज जतीन पाटीलच्या बॅटमधून. आणि मी नेहमीच म्हणतोय ज्या किचन में मिक्सर जरूर है व क्रिकेट के स्लॉगर में सिक्सर जरूर है और 2 सिक्सर आते हुए. सलग 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात जतीन पाटीलच्या बॅटमधून. हाणामारीचे षटक आणि हाणामारी सध्या आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः तुटून पडलेला आहे कुलदीप थलेवर जतीन पाटील हा फलंदाज. षटकामध्ये डील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकूण जर विचार कर जतीन पाटीलच्या बॅटमधून चौथा षटकार पाहायला मिळतोय. पियुष पाटील वेले, ज्या नावाची चर्चा खूपच असते, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम पियुष पाटील पीपी, परफेक्ट फॅक्टर. गावठी वेले संघाचे खंदे समर्थक आहेत पियुष पाटील, ज्यांची नक्कीच वेले मैदानावर किंवा या मैदानावर जेव्हा स्पर्धा असते तेव्हा अपार मेहनत पाहायला मिळते. वापसी करावी लागेल कुलदीप थले याला, कारण आपण पाहतोय मागील 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्यांनी खर्च केलेले आहेत. इथे मात्र दिशाहीन चेंडू, पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्या धावेने संघाची धावसंख्या 45. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. समीर स्पोर्ट्स पिंपलकर संघाचा संघनायक आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा संघनायक. कुलदीप थले राईट अमोर द स्टंप. करार फटका आपण पाहतोय
स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिट द विकेट, चांगला ताळमेल दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. आणि या दोन धावण्या संघाची धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या 47 47 धावा धावपलीकडे पाहायला मिळत आहेत शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना. कुलदीप थले गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज जतीन पाटील, जो व्यक्ती 30 धावसंख्येवर फलंदाजी करतो. 12 चेंडूचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे. इथे मात्र चेंडूला खेळलेला आहे त्या एक्स्ट्रा कोरिझनमध्ये आणि डीप एक्स्ट्रा कोरिझनमधून चेंडू निघून जातोय. सीमाबार झन्नाटेदार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावपलीकडे 51, अर्धशतकी क्रॉस झालेले 51 धाव धावपलीकडे पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये नक्कीच खूपच मार्ग ठरलेला आहे कुलदीप थले आपण पाहतोय. इथे मात्र समोर केलेला स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे वाडे शॉट, सरळ मार्गी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फोर्सिंग स्ट्रोक पूर्णपणे ताकद झोकली होती हे आपण पाहू शकता रिव्ह्यूमध्ये कशा प्रकारे फटका केलेला आहे. अकोटप्यात चेंडू होता आणि फोर्सिंग स्ट्रोक अगदी सरळ, एवढा सरळ तर सध्या नक्कीच आजकालच्या युगामध्ये माणूस देखील नसतोय. मात्र सरळ मार्गी फटका आपल्याला पाहतोय फलंदाज जतीन पाटीलच्या बॅटमधून. आणि षटकरी संघाची धावसंख्या वेगाने वाढून होती. ती धावफलकावर 57 आणि 58 धावांचं लक्ष इथे मात्र असणार आहे गावदेवी वेले या संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. पुढील सामना समीर स्पोर्ट्स पिंपळगड विपक्षी साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ मुरबाड सुनील सेलके सर. धन्यवाद सुभाषजी धुमाल. टॉस करण्यासाठी मी उद्योजपती वेले या स्पर्धेसाठी नाण्याची एक बाजू आहे उद्धव बालासाहेब ठाकरे आणि दुसरी बाजू आहे स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2024. उद्धव बालासाहेब ठाकरे असा कॉल तोच आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. समीर पिंपलकर संघ कर्णधार नाणेफेक जिंकलेले, काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण. इथं आल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटतं. ग्राउंडही खूप भारी आहे आणि डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आहे. खेळायला खूप मजा येईल. टेनिस क्रिकेट विश्वामधील ही सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. 12 बाईक आणि 9 रेफ्रिजरेटर. दिना पाटील साहेब यांचा शो स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2024 या स्पर्धेचं दैदिप्यमान असा सोहळा पाहतोय. थोडक्यात काय सांगशील या स्पर्धेविषयी? फ्री टुर्नामेंट आहे आणि 120 संघ खेळत आहेत. खेळायला खूप मजा येईल. जो चांगला खेळेल तो पुढे जाईल. त्याच्यामध्ये फ्री टुर्नामेंट आहे तर सर्वच खेळतील. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप सारे शुभेच्छा. साईश खारबाव संघ कर्णधार नाणेफेक गमावलेली आहे. प्रथम तुमच्या वाट्याला फलंदाजी आलेली आहे. तुझ्या मनासारखं झालं की मनाच्या विरुद्ध झालेलं आहे? मनासारखं झालेलं आहे. मग 4 षटकांमध्ये काही माइंडसेट आखलेलं आहे? किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जेवढ्या जास्त रन बनवता येतील तेवढ्या बनवण्याचा प्रयत्न करू. कोण फलंदाज असतील जास्तीत जास्त धावा पूर्ण करण्यासाठी? जे उत्तर देईल त्यांच्याकडून सर्वांकडून अपेक्षा असेल का जेवढा चांगला खेळता येईल तेवढा खेळावा. शेवटचा अंतिम प्रश्न, हे जे आयोजन केले आहे याविषयी थोडक्यात तू काय सांगणार? आयोजन खरंच खूप भारी आहे ना. PNT टुर्नामेंट एवढ्या संघांना देणं खूप चांगली गोष्ट आहे आणि भारी टुर्नामेंट केलं आहे. प्रेक्षकांना एक रॉफ अँड टॉप रंगतदार सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. समीर पिंपलकर संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे साईश खारबाव या संघाला मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओमध्ये. धन्यवाद. धन्यवाद जयवंत पाटील सर. धन्यवाद सुभाष धुमाळ सर. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालेला आहे. जय बजरंग कारिवली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी बेहळे असा हा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे.
पंच मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू करा. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. केतन मुकादम स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. मोहित गरजचा पहिलाच फुल टॉस आहे, त्यावर आडव्या बॅटने इथे मोठा प्रहार केलेल्या क्षेत्ररक्षक उपस्थित. व्हॉट ए ग्रेट एफर्ट. अत्यंत चांगला प्रयत्न तिकडे आपल्याला पाहायला मिळाला, परंतु अंतिमतः इथे हा झेल टिपता आला नाही त्या क्षेत्ररक्षकाला. प्रयत्नांना जर आपल्याला फक्त गुण द्यायचे असतील तर या प्रयत्नाला आपण 10 पैकी 10 गुण देऊ शकतो. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे. फार चांगला डायव्हिंग एफर्ट विशालने तिथे दाखवला होता. विशाल नाईक तिकडे होते आणि त्याच्या वतीने तो विशाल प्रयत्न केला गेला होता असं आपण म्हणूया. आणि भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये ज्या ज्या मोठ्या स्पर्धा होतात त्या अनेक स्पर्धांमध्ये ज्यांचं गुणसंख्या लेखन धावसंख्या लेखन आपण अनुभवलेलं आहे असे विशाल क्षेत्ररक्षणासाठी तिकडे उपस्थित होते. चांगली कमेंटमेंट आपण पाहिली. इट्स ए बीमर. हा बीमर आहे, नो बॉल आहे. क्षेत्ररक्षकाची ही विचारपूस करा. मला असं वाटतं विशाल पुन्हा एकदा तयार झालेले आहेत. ऑल इज वेल असावं अशी अपेक्षा आपण निश्चितच करूयात. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये या सत्रातील मार्गस्थ आहे. पहिला चेंडू आपल्याला इथे बीमर पाहायला मिळालेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. स्ट्रायकिंगला फलंदाज केतन मुकादम. केतनसाठी आणखी एक फुल टॉस. आणखी एकदा केतनने मनगटाचा चांगला वापर केला. फ्लिक केलं चेंडूला आणि धाडलेला आहे डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार. थँक्यू सो मच. खारबाव संघाचे सर्व ग्रामपंचायत खारबावचे माजी सरपंच, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आयोजकांच्या वतीने तुम्हाला सस्नेह निमंत्रण आहे. आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा आणि तिथे बसून सुरू असणाऱ्या या क्रीडा सोहळ्याचा आनंद घ्या. पहिला चेंडू आपण पाहिला होता बीमर, त्यावर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर मोहितने अटेम्प्टेड यॉर्कर तिथे आपल्याला दाखवला, परंतु फलंदाज केतन मुकादम नेहमीप्रमाणे तयार होते. त्यावेळेस त्यांनी फ्लिकचा फटका आपल्याला दाखवला आणि चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे धाडलं. तो षटकार आला होता. धावफलक पुढे गेलं. 9 धावा धावफलकावर. यावेळेचा फटका त्याहीपेक्षा अधिक चांगला. क्रिकेटमधील सौंदर्य या फलंदाजीमध्ये ओतत असताना फलंदाज केतन मुकादम याला सूर सापडलेला आहे आणि इथे धाबांची लयलूट करत असताना फलंदाज केतनला आपण पाहतो हा चौकार. With the vertical blade and on the offside, good square drive by Ketan Mukadam and got all the distance for 4 runs. Score is 13. 13 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील आणि 58 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय. या पद्धतीची सुरुवात ही अपेक्षित असेल खेळाडू कक्षाला केतनच्या वतीने. समोर ठेवलेला चेंडू, आणखी एक मोठा प्रहार. आक्रमण तर इथे झालंय. चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. हा आणखी एक बुलंदी हिट, केतनचा षटकार. हा षटकार धावफलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 19. आणि ज्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली होती कर्णधार भावेश थळे याने की ही स्पर्धा अत्यंत मोठी आहे, या स्पर्धेमध्ये फ्री एंट्री आहे आणि त्याचबरोबर 12 बाईक वितरित केल्या जात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बऱ्याचदा आपल्याला 15 ते 20 हजार रुपयांचं प्रवेश शुल्क भरावं लागतं आणि त्या मोठ्या टुर्नामेंटमध्येही आपल्याला कधी कधी टी शर्ट वितरित केले जात नाही. या स्पर्धेमध्ये सन्माननीय दिनाजी पाटील साहेबांनी
प्रत्येक संघासाठी जर्सी सुद्धा दिलेली आहे, त्याचंही कौतुक केलं गेलं. परंतु इथे कौतुक करावं लागेल फलंदाज केतन मुकादमचं, कारण केतनने इथे फलंदाजीमध्ये दम दाखवलेला आहे आणि मुकादमचा हा आणखी एक वार, आणखी एक चौकार. आग ओकणारी फलंदाजी मैदानात केतन मुकादम इथं करतोय. मोहित गरज सारख्या मोठ्या गोलंदाजाच्या विरोधात हे आक्रमण. आणि निश्चितच भिवंडी टेनिस क्रिकेट विश्वाचा जर आपण विचार केला तर मोहित गरज सारख्या गोलंदाजावर या अगोदर तरी असा वार कोणत्या फलंदाजाने केला असावा असं आपल्या ऐकिवात किंवा पाहण्यात नसेल, परंतु अंतिमतः इथे हे वादळ शमलेलं आहे. केतन मुकादमचं ओव्हर ॲग्रेशन त्याच्या अंगलट आलं असं आपण म्हणूया. चांगली सुरुवात इथे त्याने या डावाला मिळवून दिली संपूर्ण संघाला आणि केतन मुकादम झेलबाद झाले. काय फटकेबाजी केतनची आपण पाहिली होती. षटकार चौकार, षटकार चौकार आणि त्यानंतर तो बाद झालेला आहे. असं म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये माणसाचा माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला महत्त्व आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजीत जर त्याचं तादात्म्य आपल्याला साधायचं झालं तर किती वेळ फलंदाजी केली फलंदाजाने त्यापेक्षा त्याने कशी केली किंवा तो कसा खेळला आणि अगदी पर्टिक्युलर बोलायचं झालं तर कोणत्या स्ट्राईक रेटने खेळला हे लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आणि त्याच पद्धतीने मला असं वाटतं 5 चेंडूचा सामना करत असताना व्यक्तिगतरित्या 22 धावा धावपलकर जोडणारा फलंदाज केतन आपण पाहिला आणि 6व्या चेंडूवर खरं तर तो बाद झालेला ही आपल्याला पाहायला मिळाला. एका चेंडूचा खेळ शेष आहे कारण या षटकामध्ये एक नो बॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गोलंदाज मोहित गरतला इथे आक्रमकता दाखवली होती, आकाश टाकलं होतं फलंदाज केतनने, तो बाद झालेला आहे. आकुर टप्प्याचा चेंडू, कॅज्युअल अप्रोच फलंदाजाचा फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडूपैचा संपर्क नाही, चेंडू मागच्या बाजूने गेला. यष्टीरक्षक महेशने उर्वरित कामगिरी केली. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये फलंदाजीचा बोलबाला आपण पाहिलेला आहे. 58 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणारा संघ तो म्हणजेच गावदेवी वेहळे संघ आणि सुरुवात त्यांच्या वतीने चांगली झालेली आहे. वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा आपल्याला बाळगावा लागेल. चला कारिवली संघ क्षेत्ररक्षण आपलं लगेचच आपण सज्ज करा. त्याचबरोबर क्रमांक 2 साठी गोलंदाज आपल्याला निवडावा लागेल. क्षेत्ररक्षण सज्ज केलं जात आहे इथे जय बजरंग कारिवली संघाच्या वतीने. आणि पहिल्या षटकामध्ये काय फलंदाजी दाखवली फलंदाज केतन मुकादमने. केतन बाद झालेले आहेत. या पद्धतीची सुरुवात मिळवून देणं हे अत्यंत कठीण असतं, परंतु काही खेळाडू हे नॅचरली ॲग्रेसिव्ह असतात. खरं तर इंडियन लेदर क्रिकेटचा जर आपण विचार केला, आंतरराष्ट्रीय भारतीय संघाचा विचार केला तर 1-2 सलामीवीर असे राहिलेले आहेत की जे मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर उतरल्यानंतर आक्रमकतेने सुरुवात करायचे. त्यामधून आपण वीरेंद्र सेहवागचं नाव खरं तर घेऊ शकतो. वीरेंद्र सेहवाग हा सुद्धा असा फलंदाज राहिलेला आहे की फॉर्मॅट कोणतंही असू द्या, खरं तर कसोटी क्रिकेट असेल किंवा वन डे क्रिकेट असेल किंवा T20 क्रिकेट असेल, कोणत्याही क्रिकेटमध्ये सलामीसाठी गेलेला वीरेंद्र सेहवाग हा आक्रमकतेनेच खेळत होता आणि त्याच पद्धतीची आक्रमकता आजमावणारा फलंदाज केतन इकडे बाद झालेला आहे. ज्या कामासाठी मैदानाच्या आतमध्ये केतन आले होते ते काम त्याने योग्य रीतीने केले असं आपण म्हणूया. क्रमांक 2चं षटक घेऊन नवीन गोलंदाज पंकज म्हात्रे याचा वापर इथे केला जातोय. गोलंदाजीचा अटॅक चांगला आहे कारिवली संघाचा, परंतु पहिल्या मोठ्या प्रमुख गोलंदाजावर इथे आक्रमण उगारल्यानंतर क्रमांक 2चं षटक पंकज म्हात्रे कशा हाताळतील हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज विजेंद्र पाटील, रातो के कातिल म्हणून ज्यांना संबोधण्यात येतो असा हा फलंदाज. दिवसा कशी कामगिरी असेल या फलंदाजाची ही सुद्धा आपल्याला पाहायचंय. सॉफ्ट हँडेडली ऑफ ड्राईव्हचा फटका ऑफर केलेला फलंदाजाच्या वतीने आपण पाहिलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळेस इथे धावबाद होऊ शकतो फलंदाज आणि याच बरोबर राजन थळे यावेळेस धावबाद होत असलेले आपण पाहू शकाल. या अगोदर केतन मुकादम बाद झाले आणि त्यानंतर क्रमांक 3 साठी आलेला फलंदाज. संवादाचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये धाव पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे कम्युनिकेशन हवं आहे आणि तेच कम्युनिकेशन इथे दाखवता आलं नव्हतं. कोऑर्डिनेशनचा अभाव आपण पाहिला फलंदाज विजेंद्र आणि राजन यांच्या दरम्यान आणि याचबरोबर राजन थळे हा फलंदाज धावबाद.
दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निर्धारित 4 षटकांचे हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसातही गुणात्मक क्रिकेट आपण अनुभवलेले आहे. क्वालिटेटिव्ह क्रिकेटचा परिचय देणारे अनेक सामने कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलेले आहेत. आणि या स्पर्धेचा आजचा हा दिवस क्रमांक 3रा आहे. 3ऱ्या दिवसातील दुपारचं सत्र इथे खेळलं जात आहे. आणि घड्याळाकडे जर आपली नजर गेली तर भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:53 झालेली आहे. दुपार आहे, परंतु ज्या पद्धतीने या क्रीडा नगरीवरून अर्थात श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडा नगरी माणकोली वरून वाऱ्याचा वेग इथे सुरू आहे, त्यामुळे क्रिकेटिंग कंडिशन्स ज्या आहेत त्या आता आल्हाददायक बनलेले आहेत. गुड क्रिकेटिंग कंडिशन्स, आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स वी कॅन कॉल इट. दिस इज दी सेकंड ओव्हर हॅज बीन कमेन्स्ड बाय बॉलर पंकज म्हात्रे अँड good teamwork there by fielder and good collection by wicketkeeper batter Rajan Thale. डिपार्टेड. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे कुलदीप थळे. या कुलदीपच्या विरोधात शेवटच्या षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या आणि त्याने जितक्या धावा खर्च केलेल्या आहेत त्या धावा त्याला इकडे मिळवायच्या आहेत. तीच सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर आपण फटका पाहूया. स्टँड अँड डिलिव्हर विथ दी व्हर्टिकल बॅट. गॉट ऑल दी एलिव्हेशन अँड डिस्टन्स ऑल द वे फॉर मॅक्सिमम. षटकार. च्या भात्यातील प्रमुख अस्त्र बाहेर काढत असतो. वाईड यॉर्करचा वापर पंकज म्हात्रेने योग्य रीतीने केला होता. यावेळेस आडव्या बॅटने खरं तर कव्हर रिजनमध्ये खेळत आहेत. इथे ड्राईव्हचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू अडवत आहेत, त्यानंतर फेकी केली जाते. एकदा विकेट मिळाली, एका धाब्याने धावपळ हळूवारपणे पुढे जाते. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा आतापर्यंत धावपळखोर जोडलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. पहिल्या सत्राचा जर विचार केला तर काय फलंदाजी केली होती. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट जतीन पाटीलच्या वतीने व्यक्तिगतरित्या 40 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं होतं विशाल मला असं वाटतं निलेश जाधव नावाचा फलंदाज 40+ कॅटेगरीमधून गावदेवी पूर्णा की ज्याने व्यक्तिगतरित्या 57 धावा दाखवल्या होत्या. त्याचबरोबर नितीन मुकादम स्वयंभू पायगावच्या त्या फलंदाजाने 51 धावांची अनबिटन इनिंग तिकडे दाखवली होती. नाबाद अर्धशतक झळकावलं होतं. आजच्या दिवसातही त्या पद्धतीने आपल्याला जर अर्धशतकं पाहायला मिळाली तर या क्रीडानगरीवर उपस्थित प्रेक्षकांचं मनोरंजन होईल, यामध्ये तीळमात्र शंका नाही. आणि अलीकडचं क्रिकेट हे सुभाष धुमाळ सर याच पद्धतीने लोकांना अभिप्रेत आहे. जिकडे लो स्कोरिंगचे सामने ॲप्रिशिएट केले जात नाहीत, हाय स्कोरिंगचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक क्रीडा नगरीवर येतात. आणि त्याच पद्धतीने 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे, तो म्हणजेच गावदेवी वेळळे संघाचा फलंदाज की जो सलामीसाठी आला होता. विजेंद्र पाटील व्यक्तिगत योगदान एका धावेचं आणि क्रॅम केलं होतं पूर्णपणे फलंदाजाला. क्षेत्ररक्षणाची रचना चांगली पाहायला मिळाली. टिपला एक दर्जेदार झेल आणि फलंदाज विजेंद्र पाटील याचा संपला खेळ.
आजच्या दिवसातील यानंतरचा सामना आपण पाहू शकाल. समी स्पोर्ट्स पिंपळगर आणि साईश खारबाव या दोन संघांदरम्यान त्याची नाणेफेकही इकडे संपन्न झालेली आहे. त्यानंतर सुमित कुमार केवनी दिवे, जय हनुमान सरोवली बरोबर तिकडे दोन हात करताना आपण पाहू शकाल. भिवंडीचं क्रिकेट हे अत्यंत समृद्ध क्रिकेट आहे आणि त्याच क्रिकेटचा परिचय देणारे हे अनेक सामने आपण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अनुभवलेले आहेत. पंकज म्हात्रे पुन्हा एकदा वाहत आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. 31 धावा धावफलकावर. समोर ठेवलेला चेंडू पंचांकडे जोरदार दाद मागितली जाते आणि इम्पॅक्ट इथे उजव्या बाहेर आहे असं पंच सांगतायत आणि इन बिटवीन अत्यंत चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा चपळाईने पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. टेलिव्हिजन स्क्रीनवर तर लगेचच रिप्ले आपण प्रिन्स मूवीच्या वतीने पाहिलेला आहे, जिकडे स्पष्ट पाहायला मिळतं की ज्यावेळेस चेंडू पायावर आदळला होता त्यावेळेस फलंदाज उजव्या बाहेर कमिट झाले होते आणि म्हणून गुड अंपायरिंग, चांगली पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये पंच करतायत. JP पॅनलच्या वतीने या स्पर्धेमध्ये अंपायरिंग केली जात आहे. 2 षटकं संपलेले आहेत. धावफलकावर धावा 33. 3 या आकड्याचं प्राबल्य आपण पाहिलेलं आहे, कारण 33 धावा धावफलकावर आणि 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. फलंदाजी करणारा फलंदाज म्हणजे कुलदीप थळे सुद्धा 3 चेंडूंचा सामना करत असताना मैदानाच्या आतमध्ये 7 धावांवर व्यक्तिगतरित्या खेळत आहेत. चला पप्या खारीक, पंकज म्हात्रे अँड ऑल टीम, आपणास विनंती लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सज्ज करा. 12 चेंडू आणि 25 धावा असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये तुमच्यासाठी इथे यानंतर डिफेंड करण्याची जबाबदारी गोलंदाजाला घ्यावी लागेल. उर्वरित चेंडू आहेत 12 आणि धावा वाचवायच्या आहेत त्या म्हणजेच 25. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळायला सुरुवात होतोय. श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडानगरी माणकोलीत उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या निमित्ताने स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2024 मधील 3ऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. 33 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. ग्रामपंचायत अंजूरचे माजी सरपंच, त्याचबरोबर सनशाईन इंटरनॅशनल स्कूलचे फाउंडर आणि ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे उपाध्यक्ष सन्माननीय उमाकांतजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या दुपारच्या सत्रामध्ये तुमचं सहर्ष सस्नेह स्वागत. 12 चेंडू 25 धावा असं समीकरण. गोलंदाज महेश पाटील अर्थात भोळा इकडे आलेले आहेत. क्रमांक 3 साठी स्ट्रायकिंगला फलंदाज कुलदीप आपण पाहूयात. 3 चेंडूंमध्ये 7 धावांचं योगदान कुलदीपचं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जय काफरोबा वेळले संघाचे संघनायक, अत्यंत सुस्वभावी प्रेमळ व्यक्तिमत्व, त्याचबरोबर सहकार्याची वृत्ती जपणारं नम्र व्यक्तिमत्व भावेशजी थळे साहेब, भावेशजी पाटील साहेब यांच्या वतीने गावदेवी वेळले संघाला शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत. वेलकम भावेश आपलं. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका अत्यंत चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल. फील्डेड दॅट बॉल सक्सेसफुली. रिटर्न सीट मीनवाइल वन सिंगल हॅज बीन completed by both batsmen and score is moving on 34.
34 धावा, याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या. खरं तर आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये काय आक्रमण केलं होतं फलंदाज केतन मुकादमने, परंतु केतन मुकादम याचा अडसर दूर करता आला होता मोहित घरतला, आणि ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं राहिलं त्या षटकामध्ये. केतन मुकादम जर उपस्थित असते तर मला असं वाटतं या सामन्याचं चित्र पूर्णपणे गावदेवी बेळे संघाच्या बाजूने जात असलेलं आपण पाहिलं असतं कदाचित. बॅकफुटला असताना कट करण्याचा प्रयत्न आहे. सुजित नाईकची अनुपस्थिती इथे खरं तर आपण बघत आहोत, परंतु यष्ट्यांच्या मागे जयेश सुद्धा अत्यंत चांगली इथे कामगिरी करतायत. जयेश म्हात्रे उपस्थित आहेत, यष्ट्यांच्या लगत राहत आहेत. तुम्हाला अशा पद्धतीचे सबस्टिट्यूट देता आले पाहिजेत एका संघामधून, आणि तेच काम केलेलं आहे इथे जयेशने. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर अँग्युलर डिलिव्हरी. व्हॉट ए गुड बॉलिंग बाय महेश पाटील. Bhola has done a great job. वाईड आणि बिमर साठी थर्ड अंपायर आहे कारिवली संघ. आपण या गोष्टीचा विचार करूयात जरा. आणि पंचांना ज्या वेळेस खरं तर तिकडे गरज असेल त्या वेळेस पंच तिसऱ्या पंचांची नोंद करू शकतात. अशा पद्धतीनेही पंचांना अधिकार आहेत. या गोष्टीकडेही आपण थोडं लक्ष देऊया. राम पाटोळे सर, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे की नाही? यस, वाईड साठी केलेली आहे. तिसऱ्या पंचांच्या वतीने इथे निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसरे पंच इथे व्यवस्थितरित्या न्याहाळत आहेत. त्यानंतर निर्णय तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवला जाईल. त्याचबरोबर जय बजरंग कारिवली संघासाठी यस, आणि सगळ्या खरं तर खेळाडूंसाठी, सगळ्या संघांसाठी या स्पर्धेमध्ये सम्मिलित होणाऱ्या एक आयोजकांच्या वतीने सूचना आहे की पंचांवर कोणीही दबाव आणू नये, पंचांच्या बरोबर कोणीही वार्तालाप करू नये. यस, इट्स ए फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय हा आपण अंतिम मानूया. त्याचबरोबर पंचांच्या जवळ कोणीही थांबायचं नाही. पंच ज्यावेळेस निर्णय देतील त्यावेळेस तुमच्याकडे जी ऑथॉरिटी आहे, म्हणजे तुम्ही चॅलेंज करू शकता पंचांच्या निर्णयाला, आव्हान देऊ शकता. त्या पद्धतीने रिव्ह्यू संघांना आपण दिलेला आहे. वाईड आणि बिमरसाठी तो रिव्ह्यू ते वापरू शकतात. त्या मार्गाने तुम्ही निश्चितच जाऊ शकता, परंतु पंचांच्या बरोबर कोणतेही आर्ग्युमेंट इकडे एक्सपेक्टेड नाही आहे. खेळाडू वृत्तीने क्रिकेट खेळा. 34 धावा धावपलकावर. महेश पाटील पुन्हा एकदा बळतील. हे षटक अत्यंत चांगलं राहिलेले गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू. यष्ट्यांच्या मागे जयेश म्हात्रे चांगली कामगिरी करतायत. या पद्धतीने समोर पडलेला चेंडू, जिकडे फलंदाजाचं ऑब्स्टॅकल तुमच्या समोर आहे, त्याचा अडथळा तुमच्या समोर आहे, यष्टी रक्षकाला असा चेंडू अडवणं अत्यंत कठीण बनत असतं. परंतु त्याही परिस्थितीमध्ये चेंडूला तिथं अडवण्यामध्ये यश मिळालं जयेश म्हात्रेला. चांगलं यष्टीरक्षक आपण पाहतोय. आणि 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. 24 धावांची यानंतर गरज आहे. या अगोदरची 2 षटकं फलंदाजांनी चांगलं क्रिकेट दाखवलं, परंतु त्यानंतर क्रमांक 3च्या षटकामध्ये महेश पाटीलने या सामन्यामध्ये जिवंतपणा आणलेला आहे, ओलावा आणलेला आहे, तो म्हणजे गोलंदाजी संघाच्या वतीने. विषयपंथे फटका ड्राईव्हचा आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिकडे डीपमध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवला, उचलला, फेकला. त्यानंतर फक्त आणि फक्त एक धाव इकडे मिळालेली आहे. निलेश पाटील आणि कुलदीप थळे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. बघा दोन्ही फलंदाजांची फलंदाजी कशी आहे. कुलदीप थळेने षटकाराने सुरुवात केली होती आक्रमकतेने, आणि ॲट दी अदर हँड आपण निलेश पाटील यांचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव खेळले, आणि 5व्या चेंडूवर एकेरी धाव त्यांनी तिकडे दरम्यान मिळवलेली आहे. या शेवटच्या मध्ये या षटकातील जर एखादा चौकार अथवा एखादा जर षटकार आला तर रन चेसा इंटरेस्टिंग बनणार आहे. सुभाष धुमाळ सर पाहायचंय तो चेंडू महेश भोला कशा पद्धतीने हाताळतील. आपल्याकडे असणाऱ्या अनुभवाला योग्य रीतीने आतापर्यंत वापरलेला आहे महेश भोळाने. कुलदीप साठी समोर ठेवलेला चेंडू.
कुलदीपला फक्त आणि फक्त आक्रमणच माहीत आहे आणि त्याच पद्धतीने षटकारांची भाषा पुन्हा एकदा बोलत असताना चेंडूपैचा संपर्क झाला त्याच वेळेस असं समजलं की हा चेंडू अंतर देऊन जाईल आणि तेच अंतर इथे दिलेलं आहे चेंडूने षटकाराचं मॅसिव्ह हिट सिक्सर. तीन षटकांचा खेळ संपला. 41 धावा धावपलकावर 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. महेश या षटकामध्ये एका षटकारानिशी 8 धावा आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी चांगली कामगिरी केली असं आपण निश्चितच म्हणूया. शेवटचं षटक यानंतर फेकलं जाईल. शेवटच्या षटकामध्ये 17 धावांची गरज आहे. ही क्रीडानगरी श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी माणकोलीची आहे. ही खेळपट्टी फलंदाजांच्या अगदी प्रेमात पडते, त्याचबरोबर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते आणि अशातच कुलदीप नावाचा फलंदाज आक्रमकतेने खेळतोय. निलेशकडेही पोटेन्शियल आहे, त्यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा बनेल यामध्ये तीळमात्र शंका नाही. शेवटचं षटक डिलिव्हर केलं जाईल. गोलंदाज त्यासाठी तयार झालेले आपण पाहू शकाल. 17 धावा डिफेंड करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी इथे या गोलंदाजाला. प्रतीक नाईक आलेले आहेत. यस, इथे गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करा. सामन्याचा रिदम लॉस करू नका. जय बजरंग कारिवली संघाच्या सगळ्या सहकार्यांना आयोजकांच्या वतीने इथे आम्ही सूचित करत आहोत. सन्माननीय दीनाजी सकाराम पाटील साहेब की जे ओमकार युवा सेवा संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीने अनेक समाज उपयोगी खरं तर कामं केली गेलेली आपण भिवंडी तालुक्यामध्ये बघत आहात. त्याचबरोबर उमाकांतजी पाटील साहेब या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. अंजूरचे माजी सरपंच आहेत. हरेशजी माळी साहेब की जे सचिव आहेत. समोर ठेवलेला चेंडू आता इथे फलंदाज कोणतंही ठोस प्रत्युत्तर देऊ शकले नव्हते. काय गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे शेवटच्या षटकामध्ये इथे गोलंदाज प्रतीक नाईकने. सन्माननीय देवानंदजी पाटील साहेब मुख्य व्यासपीठावर जोडले गेलेले आहेत. या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष सस्नेह स्वागत. 17 धावा डिपेंड करायचे आहेत. अशातच पहिल्या चेंडूवर फलंदाजाला नामोहरम केलेलं आहे, सळो की पळो करून सोडलेला आहे. फलंदाजाची त्रेधा तिरपीट आपण पाहिली, कारण फलंदाजाचा बॅकफूट जिकडे लँड झाला होता अगदी त्याचा वेध घेणारा चेंडू आपण दरम्यान इथे पाहिलेला आहे. पाहायचे एसटी रक्षकाच्या वतीने क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल केला जातो. 5 चेंडू 17 धाबा असं समीकरण. स्ट्रायकिंग येणार फलंदाज निलेशसाठीचा हा लोअर फुलटॉस चेंडू आहे. फक्त आणि फक्त एकदा विकेट घेतील. याचं कारण असं की आतापर्यंत कुलदीप या फलंदाजाने कंपॅरेटिव्हली आक्रमकतेने फलंदाजी केलेली आहे. त्याने आतापर्यंत मला असं वाटतं 15 धावा इथे जोडलेल्या आहेत, 14 धावा जोडलेल्या आहेत. पाहिजे 4 चेंडू आणि 16 धावाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण पाहू शकाल. 4 मध्ये 16 बनवणं म्हणजे येणाऱ्या ह्या 2 चेंडूंमध्ये एक षटकार इथे येणं हे बंधनकारक असू शकतं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. उंच पुरे फलंदाज आहेत आणि फ्रंट ऑफ द विकेट आतापर्यंत चांगले फटके कुलदीप थळे यांनी आतापर्यंत आपल्याला दाखवलेले आहेत. फुलटॉस आहे इथे. हा फटका अत्यंत चांगला आणि एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार निघून जाईल. 4 मध्ये 16 ची गरज होती आणि इथे या चौकार कुलदीपचा आपण पाहिलेला विजयाच्या अपेक्षा उद्दीपित करणारा हा फटका कुलदीप थळेचा चौकार. संघर्षाची परंपरा कायम ठेवणारा हा चौकार दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. पंचांच्या वतीने चेंडूची मागणी केली जाते. विनंती असेल लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये चेंडूची उपलब्धता करून द्या. 3 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण यानंतर पाहू शकाल. सामना चुरशीचा बनलेला आहे, यामध्ये तीळमात्र शंका नाही आणि उत्कंठावर्धक सामना खरं तर आपल्याला पाहायला मिळतो. भिवंडी क्रिकेट यासाठीच जाणलं जातं आणि भिवंडी क्रिकेट म्हणजेच फायटिंग क्रिकेट.
फलंदाजांकडे त्याचबरोबर गोलंदाजांकडे संपूर्ण संघाकडे फायटिंग स्पिरिट आहे आणि त्याचाच वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये हे क्रिकेट आतापर्यंत इथे या दोन्ही संघाने दाखवलेलं आहे. या अगोदरची 2 षटकं ज्यामध्ये 8+8 16 धावा आल्या होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये मोहित घरतच्या विरोधात जे डॅमेज केलं होतं फलंदाजीमध्ये केतन मुकादमने, त्यामुळे आता मग उर्वरित मला असं वाटतं जबाबदारी कुलदीप थळ्याने योग्य रीतीने इथे पार केलेली आहे, पार पाडलेली आहे. त्याचे 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत योग्य रीतीने या रनचेसला पुढे नेत असलेले आपण बघत आहोत. 3 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आतापर्यंत आपल्याला निश्चितच इथे पाहायला मिळत आहे. कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं आहे फलंदाज कुलदीपचं. शॉर्ट व्हर्जनचं क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे आकलन हवं आहे. विशेषतः चेसिंग करत असताना तुम्ही कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं हे अपेक्षित असतं आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत कुलदीपने दाखवलेलं आहे. या षटकाची सुरुवात आपण पाहिली होती, निर्धाव चेंडूने झाली होती. त्यानंतर फलंदाज निलेश पाटीलनेही हे हेरलं होतं की आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कुलदीप येणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या संघासाठी. 3 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण पाहू शकाल. काय घडेल या सामन्यामध्ये? दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. स्पर्धा फार मोठी आहे. पाहायचं आहे गोलंदाज प्रतीक नाईक पुन्हा एकदा इथे तयार होतात. या षटकातील 3 चेंडूचा कैशेष आहे, या सत्रातील 3 चेंडूचा कैशेष आहे. 12 धावांची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण कुलदीप याला पाहू शकता. कुलदीपसाठीचा हा फुलटॉस आहे, इनसाइड आउटचा हा फटका, मनगटी ताकदीचा प्रचंड वापर आणि इथे आपल्या नावाची छाप सोडतोय फलंदाज कुलदीप थळे. फक्त आणि फक्त चौकार षटकारांची भाषा कुलदीपच्या बॅटने आतापर्यंत आपल्याला बोलून दाखवलेली आहे. या समीकरणाला सुरुंग लावणारा षटकार कुलदीप थळेचा. थँक्यू सो मच. ही स्पर्धा अत्यंत मोठी आहे. भिवंडी तालुक्यातील मान सन्मान प्रतिष्ठेची स्पर्धा, दर्जेदार दिमागदार अशा पद्धतीचं आयोजन. या स्पर्धेमध्ये फ्री एंट्री, विनाशुल्क प्रवेश आणि त्याचबरोबर 12 हिरो कंपनीच्या दिमागदार बाईक्स आणि 9 रेफ्रिजरेटर अशी बक्षिसांची सरबत्ती. या सगळ्या मनमोहक वातावरणामध्ये इतक्या भरघोस बक्षिसांमध्ये स्पर्धा पुढे सरकत असताना आजचा दिवस स्पर्धेचा तिसरा आणि तिसऱ्या दिवसातील रेग्युलर फॉर्मॅटमधील पहिला सामना गावदेवी बेळले आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कारवली या 2 संघांच्या दरम्यान 2 चेंडू आणि 6 धावा इथपर्यंतचा प्रवास आपण पाहिलेला आहे. आता इथून पुढे जो संघ खरं तर दबावाचं चांगलं व्यवस्थापन करेल या 2 चेंडूंसाठी, तो संघ इथे उजवा ठरलेला आपल्याला पाहायला मिळेल. कोण ठरेल नायक, कोण असेल खलनायक? 1 बिग हिट अवे फ्रॉम दी विक्ट्री. एखादा षटकार सामना संपवू शकतो. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईलच. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि त्यामुळे 2 धावा निश्चितच इकडे मिळतील. सामना जिवंत आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. योग्य वेळेला इथे चांगला चेंडू फलंदाजाच्या समोर ठेवलेला आहे. खरं तर आतापर्यंत फुलर यांचे चेंडू हाताळलेले आहेत गोलंदाज प्रतीक नाईक याने, परंतु फलंदाजानेही त्याच्या मनगटातली ताकद दाखवलेली आहे. फलंदाजाचा प्रेझेन्स ऑफ माइंड आतापर्यंत चांगला राहिलेला आहे. असेसमेंट चांगली राहिलेली आहे आणि कोणतीही घाई गडबड न करता, कोणताही इम्प्रोवाइज फटका न खेळता ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल इथे खेळलेले आहेत. कॉपी बुक स्टाईलने आतापर्यंत प्रतिकार दिलेला आहे फलंदाजीमध्ये. फलंदाज कुलदीप थळेनं मेहनत फार झालेली आहे दोन्ही संघांची. पाहायचंय कोणत्या संघाच्या मेहनतीला इथे फळ मिळणार आहे. कुलदीप थलेने पहिल्या सत्रामध्ये 27 धावा खर्च केले होत्या शेवटच्या षटकामध्ये आणि आतापर्यंत त्याने 8 चेंडूंमध्ये 26 धावाही मिळवलेल्या आहेत, कुठून काढलेल्या आहेत. चला सामन्याचा रिदम लॉस करू नये विनंती असेल. लवकरात लवकर गोलंदाज आपण तयार व्हायचंय. प्रत्येकाच्या नजरा गोलंदाजाकडे आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघर्षमय क्रिकेट दोन्ही संघाने आतापर्यंत आपल्याला दाखवलेला आहे. एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. गोल्डन चौकार हवा आहे. या स्पर्धेतील महत्त्वाचा नियम ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे 4 धावा पूर्ण कराव्या लागतील.
3, 3:15, 3:30, 3:45 करून सुभाष धुमाळ सर चालणार नाही. त्यासाठी एखादा चौकार एखादा षटकार इथे शोधावा लागेल. बऱ्याचदा जमिनी लगत गेलेल्या फटक्यातून 4 धावा झालेल्या अगदी फार कमी वेळेला आपण पाहिलेल्या आहेत. परंतु क्रिकेटच्या गर्भामध्ये अनिश्चितता दडलेली असते. पाहायचे आता ही अनिश्चितता मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने बाहेर येईल, कोण असेल या सामन्यातील विजेता संघ. 1 चेंडू 4 धावा. यावेळेस फुलटॉस चेंडू एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, उंच उडी घेतली, चेंडू त्याहीपेक्षा अधिक उंचीने निघून गेला डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. आणि कुलदीप थळे याने जो संघर्ष इथे केला होता त्या संघर्षाचं फळ त्याला मिळालं आणि अत्यंत चांगला खेळ वाघाप्रमाणे कुलदीप लढला आणि आपल्या संघाला अर्थात गावदेवी बेळे संघाला त्याने विजय मिळवून दिला. आणि हा सामना गावदेवी बेळे संघ जिंकलेला आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम जय बजरंग करवली. हार्ड लक प्रतीक नाईक, अक्षय पाटील, महेश पाटील, जतीन पाटील, पप्या खारीक, मोहित गरत अँड वॉल टीम. जीवनजी थळे यांच्या वतीने कुलदीप थळे या खेळाडूसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. त्याचबरोबर सन्मान्य राजाजी पाटील साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. विनंती असेल कुलदीप लवकरात लवकर या. त्याचबरोबर केतन मुकादम आपणही या. तुमच्यासाठी राजा पाटील साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. ज्या पद्धतीने सुरुवात केतन मुकादम यांनी दिली होती